नमस्कार. आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रेसिपी मांदेली. तर मांदेलीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते साहित्य मी काढून ठेवलेलं आहे. वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बनवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये मांदेली स्वच्छ धुवून व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे. सर्व पाणी निथळून ह्याला मी मसाले लावून घेतलेले आहे. मसाल्यांमध्ये मी इथे 1 टीस्पून घेतलेला आहे रस्सा भाजीचा मसाला, अर्धा टीस्पून इथे हळद घेतलेली आहे, 2 चिमटे मी इथे हिंग घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं मी कोकम घातलेलं आहे. तुम्ही कोकमाच्या ऐवजी लिंबू किंवा चिंच इथे घेऊ शकता. व्यवस्थित मी हे मसाले सर्व मांदेलीला लावून घेतलेले आहे आणि अर्धा तास मी हे मांदेली व्यवस्थित मसाले लावून बाजूला ठेवलेलं होतं. आणि इथे मी वाटण करून घेतलेलं आहे. या वाटणामध्ये 1 इंच आलं आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आहे. हे व्यवस्थित पाणी घालून बारीक केलेलं आहे. एक वाटण कांदा खोबऱ्याचं आहे. एवढा तुकडा मी खोबऱ्याचा घेतलेला आहे. 1 कांदा आणि 1 टोमॅटो. हे सर्व मिश्रण मी पाणी घालून आणि व्यवस्थित हे बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला मांदेली बनवायला सुरुवात करायची आहे. इथे आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. 2 टीस्पून आपल्याला इथे तेल घालायचंय. पॅन आपला गरम होतोय. आपण 2 टीस्पून पॅन वरती तेल घातलेलं आहे. आपलं तेल गरम होईपर्यंत इथे आपल्याला एका पातेल्यामध्ये 3 टीस्पून तेल मी घातलेलं आहे. पॅनवरचं तेल व्यवस्थित गरम झालं. आपल्याला एक एक करून मांदेली आपल्याला पॅन मध्ये इथे टाकायचे आहे. सर्व बाजूने आपलं पॅन मधलं तेल आपण व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला आता हे मांदेली एक साइडने पूर्ण तयार होऊ द्यायची आहे. इथे आपले पातेल्यातलं तेल गरम झालेलं आहे. आपल्याला हे लसूण आलं पेस्ट इथे टाकून घ्यायची. इथे आपल्याला वाटण घालून घ्यायचंय. इथे आपल्याला वाटणचा व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचंय वाटण. इथे आपली मांदेली आपण उलटी करून टाकू. इथे आपण सर्व मांदेली उलट्या साईडने परत टाकलेली आहे. ती पण आपल्याला इथे व्यवस्थित याच्यामध्ये एवढ्याच तेलामध्ये आपण दुसरी साईड पण इथे व्यवस्थित भाजून घेणार आहे. इथे आपले दोन्ही साईडने मांदेली व्यवस्थित बघा फ्राय झालेली आहे. अशीच आपल्याला सर्व मांदेली इथे फ्राय करून घ्यायची. इथे आपल्याला घालायचे 2 चिमटे आपण या रस्स्यामध्ये घालतोय हिंग, अर्धा टीस्पून इथे घालते हळद, 1.5 टीस्पून आपल्याला इथे रस्सा भाजीचा मसाला घालायचा आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला 1 मिनिटभर हा मसाला सर्व शिजवून घ्यायचा आहे. इथे आपले मसाले 1 मिनिट झालेला आहे. आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचंय. आपल्याला रस्सा किती घट्ट पातळ हवाय त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचंय. चवीपुरतं इथे आपल्याला मीठ घालायचंय. इथे आपली सर्व मांदेली फ्राय झालेली आहे. इथे आपल्याला रस्स्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. इथे मी कोथिंबीर बारीक कापून घालते. इथे व्यवस्थित आपलं रस्स्याला उकळी आलेली आहे. फ्राय केलेली मांदेली आपल्याला या रस्स्यामध्ये इथे घालून घ्यायची आहे.
मांदी आपली फ्राय केलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथे जास्त शिजवायची गरज नाहीये. मी आता उकळत्या रस्स्यामध्ये मांदेली आपली फ्राय केलेली टाकलेली आहे. यावर मी झाकण ठेवणार आहे आणि इथे गॅस मी बंद केलेला आहे. मांदेली इथे तयार झालेली आहे. आजची मांदेलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया असंच एक छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे. त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.